शपथ नारायण धारप भाग 17. तुम्ही सगळे मायगाव सोडून गेलात, जयराम म्हणाला. पण मी मात्र इथेच राहिलो आहे. मी सुद्धा मायगाव सोडून इतरत्र कुठेतरी जाण्याचा विचार करत होतो आणि तसं दोनदा ठरवलं सुद्धा. पण पहिल्या खेपेस वडिलांना मोठा आजार झाला आणि त्यातच ते वारले सुद्धा. दुसऱ्यांदा तेच ठरवलं. कोर्टाची केस उभी राहिली. मग आई गेल्यावर पुन्हा एकदा विचार करायला लागलो आणि माझ्या कानात कोणीतरी बोलल्यासारखे शब्द घुमले, तुला शिकायला किती धडे लागतात. तेव्हा मग मला समजलं की मी मायगावातच राहायचं आहे, पहारेकरी म्हणून. आठवतं ना, आपण सगळ्यांनी 27 वर्षांपूर्वी त्याला हरवलं होतं. पण आपली तरी सर्वांची खात्री पटली होती का की त्याचा नाश झाला आहे? नाश झाला की नाही कसं कळणार? त्यासाठी 27-28 वर्ष वाट पाहायला हवी. आणि नाश झाला नसला तर, त्याचा परत प्रादुर्भाव झाला तर? धोक्याची घंटा वाजवायला कोणीतरी हजर हवं ना. त्यासाठी माझी निवड झाली होती. त्याच्याबरोबरच मीही 27-28 वर्ष मायगावात डांबलो गेलो आहे. आणि मी मागच्या प्रसंगातला एकही प्रसंग विसरलो नाही. तुम्ही सर्वांनी मात्र मायगाव सोडलत आणि सगळं काही विसरून गेलात. ते चालण्यासारखं होतं, कारण त्याची आठवण मी इथे जागती ठेवत होतो ना. तुम्ही सर्व यशस्वी झालात. हा अजय अमेरिकेत स्वतःचा व्यवसाय करतो आहे. ही आपली सोनी आता मोठी नटी झाली आहे. हा एकेकाळचा जाड्या रवी तो मोठा उद्योगपती झाला आहे. हा बाळंभट, त्याचाही स्वतःचा कारखाना आहे. हा किशा कृष्णचंद्र या नावाने लेखक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. आपला ढापण्या चंद्या तोही डेप्युटी कमिशनरच्या हुद्द्यावर होता. आणखीही वर चढला असता. याला यशस्वी म्हणायचं नाही तर काय? माझं उत्पन्न 25,000च्या वर कधी गेलं नाही. पण ऐका, मी कोणाचाही द्वेष करत नाही. तुम्ही सर्वजण माझे जिवलग मित्र होतात आणि आहात. तुमचा द्वेष कसा करणार? बाकीचे 5ही जण जयरामच्या नजरेला नजर द्यायला कचरत होते. एकाच लहान गावातले 6च्या 6 जण इतके यशस्वी होतात. तुम्हाला हा योगायोग वाटतो? अपघात वाटतो? का मायगावात तुम्ही ज्या अनुभवातून गेलात त्याचा परिणाम वाटतो? पण आपण केलं तरी काय? किशा जरा वैतागाने म्हणाला. काहीतरी केलं खास आणि योग्य वेळी ते आठवेल. जयराम म्हणाला. आपल्यापैकी एकट्याने नाही, आपण सर्वांनी 7 जणांनी मिळून काहीतरी केलं. आणि आता त्यासाठीच परत एकदा मायगावात आलो आहोत. सोनीचा आवाज जरासा कापरा झाला होता. खोलीत एकाएकी गारवा आलासा वाटला. आणखी एक तुमच्या कोणाच्याच लक्षात येणार नाही, कारण तुमचे एकमेकांशी संबंध राहिले नव्हते. पण मला ते माहीत आहे, आपल्यापैकी कोणालाही मूल झालेलं नाही. जयरामचे शब्द इतके अनपेक्षित होते की सर्वजण स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहायला लागले. मग सर्वजण एकमेकांकडे पाहायला लागले. कोणीही त्याचे शब्द खोडून काढले नाहीत, कारण ते खरे होते. हे चांगलं आहे का वाईट आहे? किशा विचारत होता. ते मला माहीत नाही, पण परत एकदा यालाही योगायोगच म्हटलं तर तो तर्काचा अगदी कडेलोट होईल, नाही का? जणू काही आपण सर्वांनी काम केलं, पण अर्धवटच केलं. संपत्ती आणि संतती ही यशाची 2 गमकं मानली तर एक मिळालं आहे, दुसरं मिळायचं आहे, कदाचित आपल्यासाठी योजलेलं काम पूर्ण झाल्यावर. जयरामच्या शब्दात अंगावर काटा आणण्या इतकी सूचकता खास होती. काय? रवीचा आवाज खाली गेला होता. आधी तुम्ही सर्व येता की नाही याचीच मला खात्री नव्हती, पण तुम्ही आलात. जसे होतात तसे, जिथे होतात तिथून आलात. आला आहात खरे, पण तो शपथेचा भाग झाला. लक्षात ठेवा, आपण आपल्याला स्वतःला मायगावात परत येण्यापुरतंच बांधून घेतलं होतं. म्हणजे? सोनी विचारत होती. इतर काही करण्याची शपथ घेतली नव्हती. अजूनही आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतंत्र आहे. कोणावरही कसलीही सक्ती नाही. प्रत्येकाने स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे. मागच्या खेपेस आपण लहान होतो. प्रसंगाचा रेटा इतका होता की आपण निर्णयाकडे ढकलले जात होतो. कदाचित 7 या अंकातच काहीतरी जादू असेल, मला माहीत नाही. पण आता आपण मोठे झालो आहोत, करते सवरते झालो आहोत. हे आपल्यापुरतंच मर्यादित नाही.
किशा म्हणाला, आपण 7 जण होतो, पण केवळ 7 जणच नव्हतो. आपल्याबरोबर आपल्या मागे आणखी काहीतरी होतं. देव म्हणायला माझी जीभ धजत नाही, पण काहीतरी होतं खास. टिनपाट, तुझी चिठ्ठी वाचताच माझ्या तळहातावरच्या जखमा परत एकदा वाहायला लागल्या होत्या. माझ्याही. बाकीचे चौघेही म्हणाले. तेव्हा ते अजूनही आपल्या मागे आहे. आता सांग, पत्र पाठवण्यासारखं काय झालं मायगावात? जयराम 15-20 मिनिटं बोलत होता. मुलं नाहीसे होण्याचे, मृत मुलांचे विच्छिन्न सांगाडे सापडण्याचे प्रकार सांगत होता. आणि मग मला स्वतःला 2-3दा चमत्कारिक अनुभव आले. मला तर वाटायला लागलं ते मुद्दाम माझा पाठलाग करत आहे. एकदा कागदावरचा हलता चेहरा, एकदा भिंतीवरची लाल रंगातली आकृती आणि एकदा नाक डोळे चितारलेला फुगा. त्याला आपण सर्वांनी इथे परत यायला हवं होतं, बाळ्या म्हणाला. ते आपल्याला विसरलं नव्हतं. आपण काहीतरी विलक्षण गोष्ट केली होती. त्याला जखमी केलं होतं. त्याला अवेळीच कोंडून घातलं होतं. ते विसरलं नव्हतं. आता ते आपल्यावर सूड घेण्यासाठी हपापलेलं आहे. आणि चंद्याचा बळी गेलाच आहे, रवी म्हणाला. सर्वांना धोक्याची सूचना देणं हे मी माझं कर्तव्य समजत होतो. ते मी केलं आहे, जयराम म्हणाला. खरं तर एका पत्रासरशी तुम्ही सर्वजण आलात हेच विशेष आहे. यापुढे मी काहीच सुचवणार नाही. मला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत, किशा म्हणाला. आधी चंद्याची गोष्ट पहा. त्यालाही टिनपाटचं पत्र मिळालं. त्याची मायगावला परत यायची हिंमत झाली नाही. त्याचं नक्कीच काहीतरी बरं वाईट झालेलं आहे. यात आपल्या सर्वांसाठी एखादा धडा आहे का? पुढे सांग, रवी म्हणाला. अनेक प्राचीन लोककथांमध्ये 6-7 काठ्यांची गोष्ट आहे. एक काठी गुडघ्यावर आपटून मोडता येते, पण 6-7 एकत्र आल्या की मोडता येत नाही. यात कुणाला काही मॉरल जाणवतं का? असा अर्थ काढायचा का की आपण काहीही न करता मायगाव सोडलं तर आत्तापर्यंत आपल्याला जे काही संरक्षण आहे ते यापुढे राहणार नाही? रवी विचारत होता. मला तसं वाटत नाही, अजय म्हणाला. आपण त्या नियोजित कार्यावर निघालो तर आपल्याला संरक्षण असेल. समजा आपण परत गेलो तर इतरांसारखेच आपणही एक होऊ. समाजातला एक स्टॅटिस्टिकल घटक, इतरांइतकीच सुरक्षितता किंवा इतरांइतकाच धोका असणारा. इतरांच्यात त्याला स्वारस्य नाही, बाळ्या म्हणाला. आपण 7 जण त्याचे खास शत्रू होतो. जे चंद्याचं झालं तेच आपलंही होण्याची शक्यता आहे. अत्यंत अस्वस्थ करणारा विचार. वेल, आपण काय करणार आहोत? किशात शेवटी म्हणाला. मी तर इथेच आहे, मी कुठे जात नाही, जयराम म्हणाला. मी परत जाण्यासाठी आलेलो नाही, अजय ठाम आवाजात म्हणाला. मी शेवटची सफर म्हणूनच इथे आलेलो आहे, रवी पुटपुटला. मी जर परत गेलो तर आरशात स्वतःकडे पाहू शकणार नाही, किशा म्हणाला. तुम्ही सर्व थांबणार, मी एकटाच कसा जाणार? बाळ्या म्हणाला. जिथे तुम्ही सगळे तिथे मीही, सोनी गहिवरलेल्या आवाजात म्हणाली. मला आशा होती, पण खात्री नव्हती, जयराम घोगऱ्या आवाजात म्हणाला. चला, आता जेवून घेऊ, मग पाहू. खालच्या डायनिंग हॉलमध्ये हे 6 जण एका टेबलापाशी बसले होते. एखादा ट्रीपवर आलेला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आलेला ग्रुप. इतरांना वाटलं असतं. आपण कधीही एकत्र खाल्लं नाही, जयराम विचारत होता. खाल्लं असेल, पण कधी टॉफी, कधी साखरफुटाणे, बाळा म्हणाला. बाळंभट, तुझ्याकडचे साखरफुटाणे, सोनी हसत म्हणाली. जेवताना त्यांच्या इतर विषयांवरच गप्पा गोष्टी चालल्या होत्या. जेवण संपत आलं तसं सोनी म्हणाली. आता काय? माझी एक सूचना आहे, जयराम म्हणाला. पहा पटते का ती? आता 2 वाजले आहेत. माझी सूचना आहे की तुम्ही सर्वांनी गावातून एक चक्कर मारावी. तुम्ही गाव सोडल्याला आता जवळजवळ 25च्या वर वर्ष होऊन गेली आहेत. पहा काय काय बदल झालेत ते. म्हणजे सगळ्यांनी मिळून एखाद्या टुरिस्ट ग्रुपसारखं, अजय विचारत होता. नाही, मला ते सुचवायचं नव्हतं, जयराम म्हणाला. संध्याकाळी 7-8 पर्यंत आपण इथे जमणार आहोत, राईट?
मग तोपर्यंत तुम्ही वेगवेगळे असे गावातून भटकत राहा, मन मानेल तसे फिरत राहा. पण कुठे जायचं? रवी विचारत होता. जिकडे पाय नेतील तिकडे जा, मग संध्याकाळी भेटू. तुझ्या मनात काहीतरी आहे टिनपाट, काय ते सांग, बाळ्या म्हणाला. तुम्हा सर्वांना आठवत असेल तर पहा, आपण लहान होतो तेव्हा अगदी सुरुवातीला एकटे असतानाच हे भयानक अनुभव आपल्याला आले होते. सोनीला हौदातल्या पाण्यात त्या 2 बुडालेल्या मुली दिसल्या होत्या. मला भट्टीतून बाहेर येणारा तो आग्यावेताळ दिसला होता. अजयला फोटोत तो राक्षस दिसला होता. रवी आणि चंद्याला सर्कसमध्ये विदूषकाच्या रूपात दिसला होता. बाळ्याला पुतळ्याच्या चौथऱ्यावर दिसला होता. किशाला त्या रेल्वे चाळीतल्या घरात दिसला होता. जयराम थांबला. एकट्याने गेलो तर पुन्हा तसं काहीतरी होईल असं वाटतं? किशा विचारत होता. काय होईल मला काहीच सांगता येत नाही. ही एक कल्पना आहे. त्याला एक प्रकारचं आव्हानच, हो की नाही? रवी म्हणाला. जयरामची सूचना योग्य आहे, अजय म्हणाला. समजा आपण सर्वजण इथे आलो आहोत हे त्याला माहीत आहे. आपण विभागून राहिलो तर त्यालाही, म्हणजे काही इजा अपाय करायचा असला तर इतक्या भागात विभागून राहावं लागेल, नाही? काहीतरी होणार हे नक्की. सोनीचा आवाज खाली आला होता. सांभाळून राहा. आता आपल्याला धोक्याची कल्पना आहे. आपण बेसावत सापडणार नाही. आणि धोका दिसला तर तिथून पळ काढा, अजय म्हणाला. एकट्याने नाही ते साहस करायची ही वेळ नाही. निघूया का? सोनी कपडे बदलायला वर गेली. अजय किशाबरोबर त्याच्या खोलीत गेला. बाकीचे हॉटेल बाहेर पडले. आपापल्या वाटांनी चालायला लागले. सोनी रस्त्यावरून चालली होती. शहरात बदल झाले होते, पण लहान मोठे रस्ते, त्यांना जोडणारे बोळ या शहराच्या शिराधमन्या होत्या. त्या बदलल्या नव्हत्या. या रस्त्यांवरून लहानपणी ती 1000दा तरी गेली होती. आता रस्त्यांवर ओळखीच्या इमारती नव्हत्या. एक पिढी उलटून गेली होती ना. मुलाच्या चेहऱ्या मोहऱ्यात त्याच्या वडिलांचा भास व्हावा तसा या नव्या मायगावात जुन्या शहराचा भास होत होता. पण काही स्थळं बदलली नव्हती. उदाहरणार्थ तिची ती म्युन्सिपाल्टीची शाळा, पुढचा जुना भाग तसाच होता. फक्त मागे 4 मजली इमारत उभी राहिली होती. त्याच नव्या इमारतीच्या तळमजल्यावर पाण्याच्या हौदात अंगावर सरसरून काटा आणण्याची शक्ती अजूनही त्या आठवणीत होती. सोनी घाईने पुढे निघाली. आणखी एक चौक ओलांडला. तिच्या घराकडे जाणारा रस्ता आला. वास्तविक आता तिथे काय होतं? केवळ मागच्या आठवणी, आणि त्या तरी सुखद होत्या का? मुळीच नाही. तरीही एक सुप्त आकर्षण होतंच. ते घर आता कसं असेल? जागेवर असेल का? कोण राहत असेल तिथे? तिची पावलं त्या रस्त्याकडे वळली. कोपऱ्यावरचा वाडा गेला होता. आता तिथे आलिशान दुकानांची रांग होती. काही बंद होती. जी उघडी होती त्यांना ॲल्युमिनियमची पॅनेल होती. पूर्ण आकाराच्या काचा होत्या. इंटेरियर डेकोरेटर्स, आर्किटेक्ट, सॅनिटरी फिटिंग्ज, रेडीवेअर. हमरस्ता मागे गेला तशी इमारतीची शान जरा कमी झाली. तरीही त्या नव्या होत्या. व्यावसायिकांच्या पाट्या होत्या. वकील, ॲडव्होकेट, स्पेशलिस्ट डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, शेअर ब्रोकर्स, इन्व्हेस्टमेंट एजंट्स. तिचं घर जुन्या वाड्यात होतं. मालक परगावी असायचा. खालच्या 2 खोल्या सोनीच्या वडिलांकडे, वरच्या 2 खोल्या मालकांकडे असायच्या. पुढे लहानचं अंगण होतं. तशी जागा बाजारपेठेत नसली तरी चांगल्या वस्तीत होती. तिथे नक्कीच एखादी स्कीम झालेली असणार. ब्लॉक, दुकाने किंवा अपार्टमेंट्स. एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्सही. जुनं पिंपळाचं झाड होतं तसंच होतं. पुन्हा एक नवीन इमारत. इथेच कुठेतरी तिच्या घराचं बाहेरचं दार होतं. आसपास इतका बदल झाला होता की खरोखरच सर्व अनोळखी वाटत होतं. आता तर तिला वाड्याचा म्युन्सिपल नंबरही आठवत नव्हता. ती उजवीकडे पाहत सावकाश रस्त्याने पुढे चालली आणि एकदम थांबली. उजव्या हाताला एका मळकट पिवळ्या भिंतीत एक रुंद दिंडी दरवाजा होता. तिच्याच घराचा दरवाजा. तोच तो काळा तपकिरी रंग. तेच ते पितळ्यांच्या चांदणी वॉशरमध्ये मारलेले लोखंडी खिळे. तोच तो कितीतरी दशकांपूर्वी बांधलेला काळा पडलेला मुहूर्ताचा नारळ. तिचंच घर. तिने दिंडी सावकाश ढकलली. किती अलगद आत उघडली.
ती वाकून आत पाहू लागली. वास्तविक 20 फुटांच्या अंगणात सतत लख्ख प्रकाश असायचा, पण आता ती जागा अंधारलेली वाटत होती. कदाचित आत नवीन बांधकाम झालं असेल. तिने मनाशी तर्क केला. दिंडीतून वाकून ती आत शिरली. आत तर काही बदल झालेला दिसत नव्हता. समोरचं दुमजली जुनं घर होतं तसंच होतं. अंगणात खूप कचरा साठलेला होता. पूर्वी तिची आई दररोज अंगण झाडून टाकत असे. समोरचं दार आणि दोन्ही खिडक्या बंद होत्या. तिकडे पाहता पाहता तिच्या मनात जुन्या आठवणींनी कल्लोळ केला. लहानपणच्या भावना तीव्र होत्या. त्यावेळच्या आठवणी पोलादी लेखणीने कोरल्या गेल्या होत्या. आता इतक्या वर्षांच्या अंतरावरून तिला समजू शकत होतं की वडिलांचं वागणं निराशा, विफलता, अपेक्षाभंग यातून निर्माण झालं होतं. ते वागणं क्षम्य नसलं तरी त्यामागचं कारण अर्धवट समजू शकत होतं. त्यावेळी वडिलांबद्दल मनात सतत भीती आणि राग हेच असायचं. आता त्यात थोडीशी कीव आली. मायगाव सोडल्यानंतर इतक्या वर्षानंतर ती प्रथमच परत येत होती. तिची सांपत्तिक स्थिती सुधारल्यानंतर तिने आईसाठी घरी पत्र पाठवलं होतं आणि वडिलांच्या तुटक पत्रात आईची प्रकृती बिघडली आहे असा मजकूर वाचल्यानंतर तिने दरमहा काही रक्कमही पाठवली होती. मग आई गेल्याचं वडिलांनी कळवलं होतं. सोनी गावाकडे आली नव्हती. कदाचित वडील गेले असते आणि आई मागे एकटी राहिली असती तर ती गावी आलीही असती. कदाचित आईला बरोबर घेऊनही गेली असती. पण वडिलांनी तिच्यावरचा आपला हक्क गमावला होता. त्यानंतर तिचा घराशी संपर्कच राहिला नाही. इकडे काय झालं याची तिला फिकीर नव्हती. तिने चौकशीही केली नाही आणि मग ती ते सारं विसरूनही गेली होती. या क्षणापर्यंत. या वास्तूत तिचं बालपण गेलं होतं. एकदा तरी घरातल्या त्या खोल्यांवरून नजर टाकायची तीव्र इच्छा तिला झाली. अर्थात बाबा आई यांच्यातलं कोणीही नसणारच. समजा परक कोणी राहत असलं तर सांगता येईल. आत येऊ नका म्हणतील. यापेक्षा तर जास्त काही होणार नाही ना. बेसावध राहू नका हा अजयचा इशारा ती पार विसरून गेली होती. कोणी राहत असलंच तर या भर दुपारच्या वेळी सर्व दारं खिडक्या आतून बंद करून कशासाठी घेतल्या असतील हाही विचार तिच्या मनात आला नाही. ती सावकाश पुढच्या दारापर्यंत पोहोचली आणि तिने दाराला एक हलका धक्का दिला. दार जरासं हललं. मग जरा आत लोटताच एकदम उघडलंच. आता तिला आठवलं. या दाराचा तोल विलक्षण हलका होता. आतून कडी लावताना जरा जोरात लोटलं की दानदिशी आपटायचं. मग बोलणी खायला लागायची. दाराबाहेरच उभी राहून ती आत पाहायचा प्रयत्न करत होती. पण बाहेर इतका लख्ख प्रकाश होता की आतलं काही दिसतच नव्हतं. दाराबाहेर एकच पायरी होती, पण उंच होती. लहानपणी तर तिला अगदी प्रत्येक वेळी पायरीचा उंचपणा जाणवत असे. ती पायरी चढून दारातून आत आली. तिला वाटत होतं तसा आत अंधार नव्हता. छताचा नुसत्या वायरला टांगलेला पिवळा दिवा जळत होता आणि खिडकीजवळच्या आराम खुर्चीत तिचे वडील बसले होते. वर्तमानपत्र वाचत होते. डोक्यात धोक्याची घंटा खणखणत होती. किती विसंगत गोष्टी. दुपारचं बंद घर, आत विजेचा दिवा. होती तिथेच उभी राहून ती वडिलांकडे पाहत राहिली. तोच तो जाड काड्यांचा चष्मा, तीच ती पेपर तिरका धरण्याची सवय. आता ते वर तिच्याकडे पाहत होते. ती आता 40ची, म्हणजे त्यांचं वय 70च्या जवळपास असणारच. मग त्यांच्यात काहीच बदल कसा दिसत नव्हता. डोक्यावर एवढे केस, एकही पिकलेला नाही. चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही. कुठे गेली होतीस इतकी उशिराची? वडिलांनी विचारलं. या प्रश्नाची तिने अपेक्षा केली नव्हती. पण मग मनात ही जुनी भीती का आली? मघाशी ती वरून खाली वडिलांकडे पाहत होती. मग आता तिचा चेहरा त्यांच्या चेहऱ्याच्या पातळीला कसा आला? का ती खरोखरच लहान होती? मधलं सगळं स्वप्न होतं आणि ती आत्ताच घरात आली होती. अगं, ही तुझी लाडकी सोनी आली बघ सारं गाव कोळपून. किती वेळा सांगितलं ना की अंधार पडायच्या आत परत यायचं म्हणून. जरासा अंगाला हात लावला की आलीच आई ओरडत. हा काय प्रकार होता? वडिलांनी पेपर खाली टाकला होता आणि त्या आराम खुर्चीतून उठत होते. हे खरोखरच तिचे वडील होते का? वडिलांचा चेहरा तरी तिला आठवत होता का? तिने कधीतरी त्यांच्याकडे मान वर करून नीट पाहिलं होतं का? त्यांचा चेहरा इतका उग्र होता.
त्यांचे डोळे इतके लाल होते. तीच लहान लहान होत होती का ते मोठे मोठे होत होते? मग ते खदखदून हसत होते. भसाड्या आवाजात विचारत होते. कुठे गेली होतीस? शाळेमागच्या हौदात, रेल्वे चाळीच्या घरात की देवळाखालच्या भुयारात? आणि मग पुन्हा हसत होते. कसली आराम खुर्ची नि कसला दिवा. ही तर एक धुळीने भरलेली, पडक्या भिंतीची, मोडक्या सामानाने भरलेली ओसाड जागा होती. आणि हे तिचे बाबा खासच नव्हते. हे तर दाराचा अस्पष्ट चौकोन दिसत होता. तिकडे सोनीने झेप घेतली. उंच पायरीवरून उतरताना तिचा तोल जवळजवळ गेलाच. कशी तरी धडपडत लटपटत्या पावलांवर ती 5-7 पावलं पुढे गेली. मग थांबली आणि मागे वळून पाहायला लागली. मागे इमारतच नव्हती. नुसत्या पडक्या भिंतींचा, दगडमाती विटांचा डोलारा होता. एखाद दुसरं वाकडं दार मान वर करून पाहत होतं. गुहेसारखा एक अंधारा आडोसा होता. त्यातच काहीतरी हलत होतं. एक मोठा श्वास घेऊन सोनी गरकन वळली आणि त्या मोडक्या दारातून धावत धावत बाहेरच्या रस्त्यावर आली. या नीटनेटक्या कपड्यातल्या 40शीच्या बाईला अशा घामाघूम अवस्थेत एका पडक्या घरातून धावत धावत बाहेर येताना 1-2घांनी पाहिलं. पण मनाशी जरा नवल करत ते आपल्या वाटेने पुढे गेले. जगात नेहमीच काही ना काही चमत्कारिक घडतच असतं. त्यांनी मनाशी विचार केला, नको तिथे नाक कशाला खुपसायचं. एकट्यानेच मायगावात काही वेळ फिरण्यात, भटकण्यात, काही जुन्या ठिकाणांना भेटी देण्यात घालवावा ही जयरामची सूचना बाळ्याने मानली होती. इतर कोणालाही त्याने बरोबर चलायचा आग्रह केला नाही. हॉटेलमधून बाहेर पडून मेन रोडने चालत चालत तो गावाच्या मध्याकडे येत होता. बदल खूप झाला होता. रस्ते रुंद झाले होते. चौक मोठे झाले होते. आणि पुतळ्याचा चौक तर खूपच मोठा झाला होता. आता पुतळ्याभोवती एक लहानशी बाग होती. खाली हिरवीगार हिरवळ होती आणि साखळीच्या आत सिमेंटची गोलाकार पट्टी होती. त्या पट्टीवर ओतीव लोखंडी नक्षीकामाची बाकं होती. साखळीपाशीच उभा राहून बाळ्या पुतळ्याकडे पाहत होता. तोच तो आवाहनाचा पवित्रा. तोच तो आता किंचित मलिन झालेला चकचकता लाल काळसर रंग. मनात खोलवरून एक स्मृती वर यायची धडपड करत होती. त्या सकाळी, 27 वर्षांपूर्वीच्या त्या सकाळी, इथेच या साखळीपाशीच त्याला काहीतरी विलक्षण, भयानक, घातकी दिसलं होतं ना. त्या पुतळ्याच्या जागी त्याला दुसरंच काहीतरी दिसलं होतं ना. तो काय बालमनाला झालेला भास होता. वर पाहून पाहून मानेला किंचित रग लागली होती म्हणून त्याने मान खाली केली आणि मागच्या भागावर बोटांनी किंचित मालिश करायला सुरुवात केली. खदखदून हसण्याचा आवाज आला. इतका अवचित की बाळ्या दचकलाच. इकडे तिकडे पाहायला लागला. वर पहा बाळ्या, वर पहा, माझ्याकडे पहा. पहाडी आवाज आला. वरच्या दिशेने आला. बाळ्याची नजर वर गेली, पुतळ्याकडे गेली. म्हणजे जिथे पुतळा असायला हवा होता तिकडे गेली. पण तिथे पुतळा नव्हताच. पुतळ्यापेक्षाही उंच, काळा कभिन्न वर्णाचा, आडदांड शरीराचा तोच तो अकराळ विक्राळ आकार उभा होता. तेच ते पांढरे शुभ्र धोतर, तेच ते खांद्यावरचं पांढरं शुभ्र उपवस्त्र, डोक्याच्या केसांची चंपी केलेली, मानेवरून पुढे आलेली लांब शेंडी, लाल मण्यांसारखे डोळे, हास्यात विचकलेले दात. आता कुठे जाशील बाळ्या? त्याने खांद्यावरचं वस्त्र हवेत फडफडवलं. सोसाट्याचा वारा सुटल्यासारखी आसमंतात धूळ उधळली. आता कुठे जाशील? पूर्वी एकदा सुचलास खरा, पण तेव्हा तुझ्यात लहानपणचा चपळपणा होता. आता या 40शीत आहेस. एक पाऊल उचलण्यापूर्वीच तुला झाकून टाकीन. माझ्याशी संघर्ष करायला आलात. मूर्खांनो, एकदा नशिबाने सुचला होता, पण दूर राहायची अक्कलच नाही तुम्हाला. तू आलास, ती नटवी सोनीही आलीये. तो तुमचा टेम्पाट मेजर जयराम स्वतःला पहारेकरी म्हणून घेतो. माझ्यावर पहारा करणार, माझ्यावर. तुझा आत्ताच खात्मा करून टाकता येईल. करू का? काय करू सांग? पण नको. एकट्याला मारण्यात काय मजा आहे? सगळेजण या.
मग पाहतो. सांग त्यांना तुला आज कोण भेटलं होतं ते. समोरचा आकार विरघळला. तिथे कॅलेंडरवर दाखवता तसला कृष्णाकार आला. मग ध्यानस्थ बसलेला बुद्ध आला. मग क्रॉसवर लटकवलेला येशू ख्रिस्त आला. आणि मग ब्रॉन्झचा पुतळा आला. कितीतरी वेळ बाळ्याला हालचालच करता येत नव्हती. मानेला रग लागली होती, पण ती खाली घेता येत नव्हती. डोळ्यातून पाणी येत होतं, पण डोळे मिटता येत नव्हते. साखळीभोवती हातांची बोटं लाकडासारखी घट्ट बसली होती, पण बोटं हलवता येत नव्हती. श्वास छातीत रुकला होता. गुदमरून जाण्याची वेळ आली होती, पण उच्छ्वास सोडताच येत नव्हता. काचेच्या धाग्यासारखा ताणला गेलेला क्षण. इथेच का त्याला असं केविलवानं मरण यायचं होतं? मग कशासाठी तो मायगावला परत आला होता? ती शपथ, ती रक्ताची शपथ, ते बाकीचे 6 जण, 6 नाही पण 5 होते. सारे एकत्र होते. त्या केवळ विचारानेच शरीरात हळूहळू शक्ती आली, चेतना आली. डोळे मिटले, मान खाली आली, हात मोकळे झाले, श्वास बाहेर आला. सारं शरीर घामाने नखशिखांत डबडबलं होतं. हार्ट अटॅक आला की असाच घाम येतो, त्याने वाचलं होतं. पण हा हार्ट अटॅक नव्हता, ब्रेन अटॅक होता. बाळ्या सावकाश पुतळ्यापासून मागे सरला. हॉटेलच्या दाराबाहेरच रवी उभा होता. बाकीचे निरोप घेऊन आपापल्या वाटांनी गेले होते. या खऱ्या अर्थाने वैयक्तिक रपेटी होत्या. कोणी कोणाला कुठे जातोस असं विचारलं नव्हतं. कोणीही स्वतःही सांगितलं नव्हतं. संध्याकाळी भेटणार होते. धोका आहे, अजय म्हणाला होता. बेसावध राहू नका, जयरामने इशारा दिला होता. सोनीला रवीने सांगितलं होतं ते खरं होतं. मायगावात त्याचे चुलत भाऊ, बहिणी वगैरे नातेवाईक होते, पण कोणाशीही त्याने इतक्या वर्षात संबंध ठेवला नव्हता. आताही त्या जुन्या वाड्यावर जायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण शेवटी मनाचं नातं जुन्या आठवणीतल्याच गोष्टींशी जडलेलं असतं. रवीची गोष्ट काही वेगळी नव्हती. 25-27 वर्षांपूर्वी ज्या काही ठराविक भागात त्याचं सारं आयुष्य गुंतलेलं होतं, त्या भागाला नुसती भेट द्यायला काय हरकत आहे? त्याच्या मनात विचार आला. जुन्या वाड्याचं, जुन्या दुकानाचं मागे राहिलेल्यांनी काय केलं आहे हे जाणून घेण्याची सुद्धा त्याला इच्छा नव्हती. फक्त तो त्या रस्त्याने, त्या जागांवरून जाणार होता. अर्थात तो भाग पार बदलला होता. पूर्वी त्यांच्या दुकानाचं नाव साधं होतं, ओसवाल स्टोअर्स. आता त्या जागी 5 शटरचं मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आलं होतं. रेडिओ, टीव्ही, मिक्सर, पंखे, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, कूलर्सचा एक भाग, घड्याळं, भेटवस्तू, नकली ज्वेलरी यांचा आणखी एक भाग, मुलांच्या खेळण्याचा एक भाग, एक सेक्शन लेडीज ब्युटी पार्लरचं होतं. एका भागात ऑफिस होतं. त्याला समाधान वाटलं की त्याची तशीच त्याच्या चुलत घराण्याचीही भरभराट झाली होती. स्टोअर मागे गेलं. त्याच्या शेजारचा भाग अजूनही झोपडपट्टीनेच व्यापला होता. आसपासच्या ब्लॉकमधून घरकाम करणाऱ्या बायका मुली याच झोपड्यातून राहत होत्या झोपड्यातून, पण काहींच्या टपरीवर टीव्हीचे अँटिना दिसत होते. मध्यम वर्गाची डामडौल जशी फसवी असते तशीच या लोकांची गरिबीही फसवी असते, रवीला वाटलं. पण ते एक वेगळं कल्चर होतं आणि तो काही समाजशास्त्रज्ञ नव्हता. तरीही एक गोष्ट त्याला जाणवली. सारं शहर बदललं तरी या भागात काहीही बदल झाला नव्हता. फरक पाहण्यासाठी त्याने खांद्यावरून मागे एक नजर टाकली, पण त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. कुठे गेली ती उंच इमारत? कुठे गेलं ते डिपार्टमेंटल स्टोअर्स? हे तर त्याचं जुनंच दुकान होतं, ओसवाल स्टोअर्स. तीच ती चकचकीत लाल प्लास्टिकच्या अक्षरातली पाटी. काहीतरी विलक्षण घडत होतं खास. त्याच्या छातीत जराशी धडधड व्हायला लागली. नेहमी अशीच धडधड व्हायची, कारण त्या वस्तीत परशा राहत होता. सतत दादागिरी करणारा, टिंगलटवाळी करणारा, दुकानातून गोळ्या, टॉफी, चॉकलेट चोरून आणून दे म्हणून मागे लागणारा परशा. पण आता तो लठ्ठ नव्हता. आता तो 40शीचा सुदृढ शरीराचा माणूस होता. त्याने व्यायामाने, आहाराने शरीर कमावलं होतं. पण मग छातीत ही धडधड का? तो बघ जाड्या, मागून आवाज आला. प्रतिक्रिया क्षणिक झाली. रवी एकदम पळायला लागला. एकदाच त्याने खांद्यावरून मागे पाहिलं, पण पाठलागावर परशा नव्हता.
पाठलागावर तो सर्कशीतला विदूषक होता. कपडे रंगीबेरंगी विदूषकी थाटाचे होते, पण चेहऱ्यावरचा पांढरा मुखवटा काढला होता. आतला काळ्या रंगाचा वटारलेल्या डोळ्यांचा विचकलेल्या दातांचा चेहरा त्याच्याकडे टक लावून पाहत होता आणि पावला पावलांनी जवळ येत होता. रवी पळत होता आणि नजरेच्या कडेतून दोन्ही बाजूंना पाहत होता, पण दोन्हीकडचा देखावा, रस्ते, इमारती, दुकानं, माणसं, सर्व काही एखाद्या नाटकातल्या रंगीत पडद्यासारखं निश्चल आणि निर्जीव वाटत होतं. खरी गोष्ट एकच होती, तो आणि त्याच्या पाठलागावर येणारा. आता मागून घोगऱ्या आवाजात शब्द येत होते. आलास का परत जाड्या? शहाणपणा सुचला असता तर मायगावापासून दूरच राहिला असतास. आता मोज आपल्या मूर्खपणाची किंमत. आवाज जवळ येत होता, अगदी मागून येत होता. मानेवर गरम श्वास जाणवत होता, गरम आणि दुर्गंधीने भरलेला. शतांश सेकंदात हजारो विचार येऊन गेले. बेसावध राहू नका, कोणीतरी सांगितलं होतं. कोणी? अजयने. सामना करत बसू नका, पळा, हे कोणी सांगितलं होतं? जयरामने. टिनपाट मेजर जयराम, बाळंभट, सोनी, ते सगळे आले होते. नाही, सर्वांना आणलं गेलं होतं कोणत्या तरी अमानवी दैवी शक्तीने. मग ते काय असं किड्यामुंगीसारखं चिरडून मरून जाण्यासाठी? खासच नाही. रवी थांबला. धापा टाकत होता, पण मन शांत झालं होतं. त्याने मागे पाहिलं. मागचा सर्व रस्ता रिकामा होता. सगळ्यांनीच एकेकट्याने जाणे पसंत केलं नाही. अजय आणि किशा बरोबरच निघाले आणि बरोबरच चालत होते. किशाला अर्थात महाराष्ट्रातल्या उन्हाची सवय होती, पण थंड प्रदेशात राहिलेला अजय, त्याचा चेहरा एव्हाना घामाघूम आणि लालबुंद झाला होता. 2-3 फरलांग चालत आल्यावर अजय म्हणाला, जरा कुठेतरी थांबू रे किशा, जरा दम तरी घेऊ दे. एका नवीन हॉटेलमध्ये दोघं शिरले. आत एकदम सुखद गारवा जाणवला. कॉफी घ्यायची का? किशा म्हणाला. चल की, हरकत नाही, अजय म्हणाला आणि दोघं मोठ्या सिलिंग फॅन खालच्या एका बूथमध्ये शिरले. हॉटेलात यावेळी संपूर्ण सामसूम होती. 2-3 मिनिटात वेटर आला. 2 फिल्टर कॉफीची ऑर्डर घेऊन गेला. खुर्चीत मागे रेलून, मान मागे टेकवून, डोळे मिटून अजय आरामात बसला होता. वेटरने कॉफीचे मग, बशा, चमचे आणून ठेवलं. मग अजयने डोळे उघडले. किशा चमच्याने कॉफी हलवत होता. मग त्याने सांभाळून एक घोट घेतला. कशी आहे? अजयने विचारलं. बेस्ट, किशा म्हणाला. अजय पुढे झाला, पण एकाएकी आसपासचा प्रकाश मंदावला. हॉटेलचे ठराविक वास गेले. आसपास जरासा कुबटसा वास होता. समोर मार्बलचं टेबल नव्हतं. सभोवती बूथचं पार्टिशन नव्हतं. ते दोघं घडीच्या खुर्च्यांवर बसले होते, एका खूप मोठ्या गुदामासारख्या वाटणाऱ्या खोलीत. आणि दोघं एकटे नव्हते, आणखी कोणीतरी होतं. खुर्चीवर बसलं होतं, पण मान खाली घालून. मग मान सावकाश वर आली. पांढरा फेक चेहरा, वटारलेले डोळे. मला तुम्ही चुकीचा पत्ता सांगितला. घोगरा आवाज आला. तुम्ही कोण? कसला पत्ता? मी किराड, सूर्याचा वार्ताहर. तुम्ही मला तुमच्या मित्राच्या आजोबांचा पत्ता सांगणार होतात, पण सांगितलात वेगळाच. त्या रेल्वे चाळीतल्या शेवटच्या घराचा. मी तिथे गेलो. ओठ जरासेच हलत होते. कवड्यांचे डोळे सताड उघडे होते. पापण्यांची सुद्धा उघडझाप होत नव्हती. मी तिथे गेलो. तिथे ती मुलं होती, हरवलेली, मेलेली. ती मान जराशी हलली. ती सगळी मुलं भेटली. पहा त्यांनी माझं काय केलं ते. चेहऱ्यावरचं मांस झडलं. डोळ्यांच्या जागी खोबणी आल्या. नाकाच्या जागी त्रिकोणी पोकळी आली. सांगाड्याच्या चेहऱ्यातले दात विचकलेले होते, हसल्यासारखे. आणि तो घोगरा आवाज येतच होता. सगळीकडनं त्यांनी मला धरलं. ती मुलं हसत होती, रडतही होती. मला कुणी पाठवलं विचारत होती. त्यांना आणा असं म्हणत होती. इतकी वर्ष तुमचीच वाट पाहत होतो. बरं झालं आलात. आता चला. अजय आणि किशा एकमेकांना,
एवढंच नाही, बाहेरच्या सर्व जगाला विसरले होते. भीतीने शरीरं गोठली होती. श्वास छातीत रुकले होते. विचारांची गती मंदावली होती. हा किराड नाही. किराडचं काय झालं असेल ते असो, पण हा किराड नाही. त्याच्या रूपात आलेला, त्या सर्वांचा शत्रू आणि प्रतिस्पर्धी. बेसावध राहू नका. आपणच सर्वांना धोक्याचा इशारा दिला होता. अर्थात आपणही तो पाळलाच होता. आपण एखाद्या साहसासाठी कुठे भलतीकडेच गेलो नव्हतो. किशाबरोबर एका हॉटेलात कॉफी घेण्यासाठी गेलो होतो. ते सत्य होतं. ते खरं होतं. हे डोळ्यांसमोर दिसणारं चित्र खोटं आहे, मायावी आहे. किराडचा सांगाडा जरासा धूसर झाला. कपड्यावरच्या चित्रासारखा वाऱ्यावर हेलावला. आपण सर्वजण एका वेगळ्याच कामासाठी मायगावला परत आलो आहोत. मनाला जखडणारे पाश सैल होत होते. समोरचा तो गोदामाचा देखावा विरघळत होता. सभोवती हॉटेलमधील बूथ साकार होत होता. समोर किशा होता. तोंड हातांनी झाकून घेऊन अंग चोरून बसला होता. अजय काहीतरी बोलायला गेला, पण त्याचा घसा कोरडा पडला होता. शब्दच उमटेनात. एक दोनदा आवंढे गिळल्यानंतर त्याची वाचा साफ झाली. किशा, तो खालच्या आवाजात म्हणाला. किशाची मान सावकाश वर आली. तो किराड, तो गेला? किशा पुटपुटत होता. तो किराड नव्हता आणि गेला म्हणजे दिसेनासा झाला. हो, मलाही दिसला, अजय म्हणाला. आपण दोघंच गेलो होतो ना त्याला भेटायला. त्याचं काय झालं ते आपल्याला समजलं होतं, पण कसं ते आत्ता समजलं. आलं का ध्यानात? किशा मान हलवत होता. आपण त्याला बाळ्याच्या घराचा पत्ता दिला होता, पण त्याला त्या कागदावर रेल्वे चाळीतल्या त्या घराचा पत्ता दिसला, जसा आत्ता आपल्याला त्या गोदामाचा देखावा दिसला होता. आणि आपण त्याच्याबरोबर गेलो असतो तर? सांगता येत नाही काय झालं असतं ते. पण किशा, पूर्वीही आपण त्याच्या तावडीतून सुटलो आहोत आणि आत्ताही सुटलो आहोत. किशा काहीच बोलला नाही. का माहीत आहे? कारण आपल्या सर्वांच्या हातून काहीतरी घडणार आहे. क्षणभर अजयच्या डोळ्यात एक विलक्षण चकाकी होती. किशा, पुन्हा हे सांगायची संधी मिळेलच याची खात्री नाही, पण आपण अत्यंत नशीबवान आहोत बघ. कित्येकांच्या वाट्याला असा प्रत्यक्ष दैवी स्पर्श येतो. किती जणांच्या आयुष्यात अशी सुवर्ण संधी येते. आपण यशस्वी व्हायलाच हवं. किशा ही साधी मागणी नाही, ती आपण पुरी केलीच पाहिजे.